भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मुत्सद्दीपणामुळेच तनपुरेंचा भाजप प्रवेश झाला। यावर या कार्यक्रमात शिक्कामोर्तब झालं। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंसारखा प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्यानं पक्षाला फायदाच होईल हे आवर्जून सांगितलं। पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदरच चव्हाण यांचा आणि त्यानंतर डॉ. सुजय विखेंचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। याच सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले। आजोबानंतर आता नातूही एक झाले याची आठवण आवर्जून काढली। अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील। दोन आजोबानंतर दोन नातू देखील आता एकत्र आलेले आहेत। सगळ्यांचं मनापासून त्यावेळी एकच हाशा पिकला। सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेला एकमेकांच्या विरोधात काम केलं होतं, मात्र आता तनपुरे विखे ही नवीन युती राहुरीच्या विकासाला नवीन दिशा देणारी ठरेल असा विश्वास तनपुरेच्या कार्यकर्त्यांनी देखील यावेळी व्यक्त केला। तनपुरे यांना मिठी मारण्याची कार्यकर्त्यांची इच्छा देखील सुजय विखेंनी पूर्ण केली। त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला। हा सगळा पक्षप्रवेश पाहिल्यानंतर तनपुरेंना विखेंनीच भाजपमध्ये आणलंय यावर शिक्कामोर्तब झालं। या पक्षप्रवेशानंतर राहुरीची गणिते नक्कीच बदलतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय।